हाय हॅलो नमस्कार. कशा आहेत सर्वजण? मजेत ना? तर तुम्हाला सगळ्यात पहिलं तर गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. बघा, आज आपण अशा एका ठिकाणी जाणार आहोत की तिथलं वातावरण इतकं छान आहे की मन अगदी प्रसन्न होईल. आणि इथं खरं तर संध्याकाळच्या वेळेसच जाण्याला मजा आहे. आणि ज्यांना कोणाला फोटो सेशन करायचं असतं ना, त्यांच्यासाठी तर हा लुक खूप म्हणजे खूप छान आहे. बघा, रात्रीचं जे आहे ते हे नजारा आहे. हे गार्डन जे आहे ते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत आहे. तर हे गार्डनचं नाव आहे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी उद्यान. तर आपण गुगलला सर्च केलं तरी याचं लोकेशन दाखवतं. तर बघा, हे जे आहे ही ह्याची मेन गेट आहे. आणि मेन गेटमधून आत जातानाच तिकीट काढायचं आहे. तर तिकीट जे आहे ते मोठ्यांना 20 रुपये आणि छोट्यांना 10 रुपये असं तिकीट आहे. बघा, मी आणि माझी मैत्रीण आणि 2 मैत्रिणी होतो. त्यातल्या एका मैत्रिणीचे सासू सासरे आले होते गावाकडून. तर त्यांना फिरायला न्यायचं होतं. तर आम्ही ह्या गार्डनमध्ये फिरायला गेलो होतो. तेही लोक खूप छान होते. कोल्हापूर साईडचेच आहेत ते. बघा, इतकं सुंदर आहे. हे मी 6:30च्या आसपास गेले होते, त्यावेळेस असं लुक होतं. आणि जसा जसा अंधार होईल तसा आणखी छान याचं लुक येतं. इथल्या लाइटिंग वगैरे खूप छान वाटतात. बघा, तुम्हाला पूर्ण असं मी आज हे अटल बिहारी उद्यान दाखवणार आहे. जेवढा अंधार पडेल तितकंच ते छान दिसतं. हे गार्डन खरं तर 5 ते 8 पर्यंतच उघडं असतं किंवा चालू असतं. आता जी भाषा आहे ती भाषा येते, आमची भाषा अशीच आहे त्याच्यामुळं. पण हे फक्त 8 वाजेपर्यंतच उद्यान चालू असतं. तर संध्याकाळ जशी जशी होईल ना, 7 पासून नंतर लाइटिंग खूप छान दिसतात आणि फोटोला पण खूप छान लुक येतोय. बघा, हे सगळे जे आहेत ते माझ्या मैत्रिणीच्या गावाकडचे लोक आहेत. तर इथं फिशचं एक रोड दाखवलेला आहे. आणि ह्या साईडला जे आहे ते एकदम छान असं पाणी आणि तिथं 2 फिश आहेत. त्या फिशच्या तोंडामधून कानामधून पाणी पडतंय असं दाखवलेलं आहे. खूप सुंदर असा हा नजारा आहे अटल बिहारी वाजपेयीचा, पाहण्यासारखा. बघा, खूप मोठं गार्डन आहे हे. चालून चालून अक्षरशः पाय दुखायला लागले होते. पूर्ण फिरलो तरी आम्ही. थोड्याफार रील पण आम्ही बनवल्या होत्या तिथं जाऊन. कारण तिथलं लाइटिंगच एवढी सुंदर होती की मन राहतच नव्हतं रील बनवल्याशिवाय. तर तिथे जाऊन आम्ही रील बनवल्या. आणि आता लाइटिंग लागलेली आहे बघा, म्हणजे जसं जसं अंधार होईल तसं तसं लाईटचा खूप छान दिसतात. तर इथले फोटो तर एवढे सुंदर आलेले आहेत. फोटो ह्याच्या अगोदरचेही मी आपल्या चॅनलवरती टाकलेले आहेत इथले. तर बघा, किती सुंदर दिसते. आता लाइटिंग एवढी मस्त वाटत होती की इथून बाहेर पडायची इच्छाच होत नव्हती. तरी पण वेळेचं बंधन आहे त्याच्यामुळे आम्ही 8च्या आसपास बाहेर निघणारच होतो. पण खूप छान असं. आणि गावाकडल्या लोकांना आल्यानंतर हे पाहायला खूप आवडतं. तर आम्ही त्यांना घेऊन गेलो होतो. त्यांनाही हे गार्डन खूप आवडलं. तर एक आठवण म्हणून ते पुण्यामध्ये आले होते. तर म्हटलं चला आजचा आपला हा ब्लॉग जो आहे तर शेअर करावा, त्यांनाही चांगली आठवण राहील आणि तुम्हा लोकांनाही छान असा हा व्ह्यू बघता येईल. त्यासाठी हा व्हिडिओ मी शूट केला होता. तसं तर माझ्यापासून खूप जवळ आहे. मी बऱ्याच वेळा ह्या गार्डनला गेली होती, पण मी ब्लॉग कधी बनवला नव्हता.
आज म्हटलं आपल्या यूट्यूब फॅमिलीसाठी हे दाखवावं म्हणून मी दाखवलेलं आहे. आणि फॅमिली बरोबर गेल्यानंतर खूप मजा येते बरं का. इथं खूप असं छान आहे. रात्रीचे फोटो काढलेत पण एकदम छान आलेत. हा बघा रस्ता आहे खालचा, ह्याच्यावरती पानाची एकदम कोरीव डिझाईन काढलेली आहे फरशीमध्ये, म्हणून मी हे इथलं खालचं शूट घेतलं कारण मला ही डिझाईन खूप आवडली. एकदम छान असे तिथं पानांचे सेप होते, प्रत्येक वेगवेगळ्या पानांचा सेप होता. हे बघा जाताना इथलं हे व्ह्यू कसा होता ना, आत्ता कसा दिसतोय. आता हे 7:30 पावणे 8च्या दरम्यान आम्ही बाहेर आलो होतो. हे बाहेरच आहे, इथून आम्ही आतमध्ये गेलो होतो ना, आता लास्टला इथंच बाहेर आलोय. तर बघा इथं आता कसं दिसतंय. हे पावणे 8च्या आसपासचं दृश्य आहे. 8ला हे गार्डन बंद होतं म्हणून आम्ही आता बाहेर आलेलो होतो. आणि तिथं आल्यानंतर पण आम्ही खूप छान असे फॅमिली फोटो काढले. बघा ही फॅमिली आहे माझ्या मैत्रिणींची. तर त्यांना मी म्हटलं चला आपल्या बरोबर आल्यात तर त्यांना ही एक छान अशी आठवण राहावी, आपण फिरलेलो. ही आठवणी कशा खूप दिवस टिकतात त्याच्यासाठी हा ब्लॉग मी बनवलेला आहे. आणि किती सुंदर असं हे वातावरण आहे, तुम्ही बघा. आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल ना तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि कोणी हे गार्डन पाहिलेलं आहे तेही सांगा. हे गार्डनचं नाव आहे, परत एकदा सांगते, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी उद्यान असं ह्या उद्यानाचं नाव आहे. खूप सुंदर असं आहे हे. जर कोणाला यायचं असेल तरी नक्की जाऊन एकदा या, खूप छान आहे. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.